15,000 years ago, a being appeared. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. He transmitted the profound science of yoga. Adi Yogi made her a part of himself, and hence he is the Ardhanari. सो आता आपण आहे आदियोगी ईशा सेंटर येथे. सो आता आपण आदियोगी स्टॅच्यूच्या खूप जवळ आहे. तुम्ही इथं बघू शकता बॅक साईडला आदियोगी स्टॅच्यू आहे. सो आपण एक फेरी मारूया. हे बघा, हे इथेच आदियोगी स्टॅच्यू आहे. सो आदियोगी स्टॅच्यू जो आहे त्याची हाईट आहे 112 फूट टोटल, आणि गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा रेकॉर्ड म्हणून पण याची नोंद आहे. सो 112 फूट यासाठी केली आहे कारण की योगामध्ये 112 वेज ऑफ लिबरेशन असं मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे याची हाईट त्याला अनुसरून 112 फूट अशी ठेवलेली आहे. त्यानंतर याचं मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन आहे स्टील, आणि हे कॉन्क्रीट आहे. हा बेसमेंट जो दिसतोय तुम्हाला, हा बॅक साईड हा पूर्ण हा कॉन्क्रीट, आणि ही जी आहे हे पूर्ण स्टीलपासून बनवण्यात आलेली आहे. तो हा आहे आदियोगी स्टॅच्यू, आणि हे जे सेंटर हे ईशा योगी सेंटर म्हणून फेमस आहे. आणि आता समोर जे दिसतंय तुम्हाला हे बघा, हे याच्या पुढंच आदिलिंग म्हणून आहे स्टॅच्यूच्या पुढंच. तिथे आत्ताच आम्ही प्रेयर करून आलो. सो त्याच्या पुढंच त्याचं लोकेशन आहे. आता आपण पुढचा पॉईंट एक्सप्लोर करूया. सो ही बुलॉक कार्ट आहे, हे आपल्याला आता पुढच्या लोकेशनला नेत आहेत. 20 रुपीज फक्त तिकीट आहे, पर पर्सन 10. ही आदियोगी स्टॅच्यूची बॅक साईड आहे. सो इथे बुलक कार्ट यूज केली आहे. याचं कारण मेन म्हणजे हे ट्रॅडिशनल वेज दाखवलेलं आहे. म्हणजे आपलं आधुनिक साधनं न वापरता आपण पारंपरिक साधनं वापरून जे लोक जात होते एका ठिकाणून दुसरीकडे, सो ते कल्चर दाखवण्यासाठी त्यांनी बुलक कार्ट यूज केलेली आहे प्रत्येक ठिकाणी. नाहीतर ते आता आपण हम्पीमध्ये बघितले ते इलेक्ट्रॉनिक कार होत्या सर्व एका ठिकाणून दुसरीकडे जायला. सो इथे आदियोगीच्या इथे प्रॉपरली बुलक कार्टच यूज केलेली आहे. लिंग भैरवी पण एक लोकेशन आहे, ध्यान लिंगम एक आहे, आणि अजून 2-3 आहेत. आपण आता एक्सप्लोर करूया 1 बाय 1. इथे फ्रंट साईडला तुम्ही बोर्ड बघू शकता. तिथे फोन वगैरे काहीच अलाउड नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला सर्व इथेच ठेवून जावं लागणार आहे. नंतर बाहेर आल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. हे इथे डिपॉझिट काउंटर आहे, आणि या ठिकाणी आपण सगळं फ्री ऑफ कॉस्ट जमा करू शकतो. इथे काही चार्ज नाही लागत. आता आपण डिपॉझिट काउंटर तिथे चालू आहे. फ्री सर्व्हिस इथे बघू शकता तुम्ही. मी झूम करतो, हे बघा. सो इथे आपल्याला सगळं ठेवून जावं लागणार आहे, आणि आपण आता स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करूया. गुड नाईट फ्रेंड्स, कारण की सध्या रात्रीचा टाईम झाला आहे. सो आपण सध्या आहोत आदियोगी ईशा सेंटर येथे. आता सध्या वाजलेत 7:45. तर 3:30 वाजता आम्ही इथे आलो होतो, आणि जवळजवळ 3.5 ते 4 तास लागले आपल्याला हे पूर्ण परिसर व्हिजिट करायला. कारण याच्यात डिफरंट लोकेशन्स आहेत. सो मध्ये कॅमेरा मोबाईल काहीच अलाउड नाही. त्यामुळे तुम्ही तिथे काही रेकॉर्ड करू शकत नाही, ब्लॉग बनवू शकत नाही, व्हिडिओ बनवू शकत नाही. कारण की ॲक्च्युली हे योगासाठी डेडिकेटेड आहे, पूर्ण मेडिटेशन सेंटर. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक मीडिया अलाउड नाही आहे. आपली बॅग असेल ती सुद्धा ते जमा करून घेतात. सो तुम्हाला मी जे प्लेसेस बघितले त्याची माहिती देतो स्टेप बाय स्टेप. पहिला जो प्लेस होता तो, आता तुम्ही तो माझ्या मागे स्टॅच्यू बघता, आता एवढा क्लिअर दिसत नसेल किंवा नाईटचा टाईम आहे त्यामुळे. सो तिथे एक लिंग आहे, त्याची पूजा करून मग पुढे शिवलिंग आहे, म्हणजे त्याची पूजा करून आपण मध्ये जातो. तो पहिला पार्ट आहे तो म्हणजे सूर्यकुंड. सो सूर्यकुंड ही एक अशी जागा आहे तिथे सर्व मेल्स म्हणजे पुरुष आहे त्यांना मध्ये 3 शिवलिंगांचं दर्शन घेता येतं. सो आपल्याला पूर्ण वस्त्र म्हणजे विद
विदाऊट आणि वस्त्र तिकडे जावं लागतं. त्यांनी आपल्याला दिले जे वस्त्र आहे ते परिधान, रेड कलरचं वस्त्र असतं ते परिधान करावं लागतं आणि आपले वस्त्र हे पूर्ण काढावे लागतात. मध्ये चेंजिंग रूम दिलेली आहे. सो तिथे जाऊन आपण कपडे चेंज करून जाऊ शकतो. म्हणजे कुठल्याही मंदिराला व्हिजिट करताना आपण शुद्ध मनाने किंवा शुद्ध होऊन व्हिजिट करावं अशी एक आपल्याकडे धारणा आहे. सो तीच कन्सिडर करून त्यांनी पुढं आपल्याला जायला सांगितलं. म्हणजे तुम्ही जर मेन ध्यानलिंगम किंवा बाकीचे लिंग भैरवीला व्हिजिट करत असाल तर तुम्ही शुद्ध होऊन जावे, म्हणून त्यासाठी आपण कुंडात जातो. सूर्यकुंड, तिथे पाणी आहे, चेस्टला लागेल एवढं पाणी असतं तिथे. तिथे गेल्यानंतर तिथे टोटल 3 शिवलिंग आहेत. तिथे आपण पूर्ण व्हिजिट करतो. पाण्यामध्येच टोटल आपल्याला व्हिजिट करायला लागते. याचं तिघांचंही दर्शन घ्यायला लागतं. एवढी गर्दी नसते. जर तुम्ही म्हणजे अर्ली मॉर्निंग किंवा आफ्टरनून टाईमला आले तर काहीच गर्दी नसते. सगळं व्यवस्थित तुम्हाला करता येतं. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे भैरवी लिंग. सो भैरवी लिंग म्हणजे हे एक प्रकारचं शिवलिंगच आहे. तिथे गेल्यानंतर एक छान प्रकारे तिकडे आरती केली जाते. नंतर आपण तिकडे पूजा करू शकतो भैरवी लिंगची. तिथे थोडा वेळ बसून ध्यानधारणा करता येते. हा झाला पॉईंट तो भैरवी लिंगचा. सो तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण काहीच शूट करू शकलो नाही, पण खूप छान लोकेशन आहे. त्या पुढचा जो पॉईंट आहे तो चंद्रकुंड. म्हणजे मी जसं तुम्हाला आता सूर्यकुंडाबद्दल सांगितलं की विदाऊट आणि वस्त्र आपण जसं दर्शन घेतो शिवलिंगाचं पाण्यात जाऊन, तसं स्त्रियांसाठी सेम आहे. तिथे त्यांची सोय केलेली आहे आणि त्यांनी दिलेले वस्त्र आपल्याला परिधान करावे लागते. पूर्ण चेस्टपर्यंत पाणी असतं, पण आपल्याला व्यवस्थित प्रकारे दर्शन घेता येतं. शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे ध्यानलिंगम. सो ध्यानलिंगाच्या इथे आपल्याला मेडिटेशनचा हा पीक पॉईंट म्हटला जातो किंवा तुम्ही सेंटर म्हणू शकाल. सर आपल्याकडे बोरिवलीला जसं पॅगोडा आहे बुद्धांचा, असा डोम शेप सेम तसाच इकडे बनवलेला आहे. मध्ये शिवलिंग आहे. त्यांच्या स्लॉट वाईज ते आपल्याला मध्ये सोडतात. मध्ये सोडल्यानंतर आपण तिकडे मेडिटेशन करायचं असते. मेडिटेशन केल्यानंतर अत्यंत शांत असं आपल्याला वाटतं. म्हणजे तुम्हाला आता माहिती असेल मन हे किती चंचल आहे. मन एकाग्र करणं हे खूप म्हणजे क्रिटिकल गोष्ट आहे आणि अवघड पण आहे. सो तिथे जाऊन आपण मेडिटेशन केलं तर आपल्याला मन एकाग्र करण्याची संधी मिळते. म्हणजे आपण करू शकतो असं वाटतं आपल्याला. सो आपल्याला ते नक्कीच ट्राय करता येतं. शांत होतं मन एकदम. बाहेर आल्यावर खूपच प्रसन्न वाटतं. कारण की आपण आधी स्नान करून भैरवी लिंगाचं दर्शन घेतलं असतं, त्यात आपण ध्यानलिंगम करतो, म्हणजे मेडिटेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतो. सो त्यामुळे आपल्याला खूप शांत असं वाटतं. शेवटचा जो पॉईंट आहे तो नंदीचा आहे. बाहेर खूप छानशी अशी नंदीची मूर्ती आहे. मी फोटो टाकेल याच्यात, कारण की तिथे फोटो अलाउड नव्हता म्हणून मला काहीच काढता नाही आलं. मी व्हिडिओ टाकेल. त्यानंतर आपण बाहेर येतो. नंतर इकडे 7 वाजता म्युझिक अँड साऊंड शो सुरू होतो. पूर्ण परिसरातली लाईट ऑफ होऊन जाते. इवन जे लोक जे आहेत जे म्हणजे व्हिजिटला येत आहेत आदियोगी सेंटरला, ते पण पूर्ण ऑफ असतात. त्यांना पण कुठेही एंट्री दिली जात नाही. जेव्हा म्युझिक अँड साऊंड शो संपतो त्यानंतर त्यांना एंट्री दिली जाते. खूप असा छानसा शो आहे. मी त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. मी लवकरच याच ब्लॉगमध्ये तो अपलोड करेल किंवा केला आहे असेल, तुम्ही चेक करू शकता. आणि खूप शांत असा छान असा अनुभव आहे हा मेडिटेशनचा. सो मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल की तुम्ही हे आदियोगी एकदा तरी व्हिजिट करायलाच पाहिजे. खूप छान आहे आणि मन प्रसन्न होते. खूप अविस्मरणीय असा अनुभव आहे. सो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रोमर रोशन. थँक्स अ लॉट. Over 15,000 years ago, a being appeared. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. He transmitted the profound science of yoga. Adi Yogi made her a part of himself, and hence he is the Ardhanari. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा।
सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाद का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। अमृत सभी मैं बांट के, प्याला विष का तूने खुद पिया।